या निवडणुकीसाठी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे। यासाठी एकूण पोलिंग स्टाफ काउंटिंग स्टाफ एकूण 66,775 निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे। यामध्ये एकूण मतदार पुरुष मतदार हे 53,79,931 असतील, महिला मतदार 53,22,870 असतील आणि इतर मतदार म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सजेंडर येतात ते 775 मतदार असतील। अशा अनुषंगाने एकूण मतदार 1,07,03,576 असतील। 13,355 मतदान केंद्राच्या माध्यमाने ही निवडणूक कंडक्ट केल्या जाईल। एकूण 246 नगरपरिषदेची निवडणूक होत आहे, 42 नगरपंचायती आहेत, 288 अध्यक्षपदांच्या जागा आहेत, एकूण प्रभाग 3,820 आहेत, एकूण सदस्य संख्या 6,859 आहे। त्यापैकी महिलांसाठी 3,492 प्रभाग आरक्षित आहे। अनुसूचित जातीसाठी 895 जागा आहेत, त्यापैकी 498 महिलांसाठी आरक्षित आहेत। अनुसूचित जमातीसाठी 338 सदस्यपद आहेत, त्यापैकी 187 महिला असतील। नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 1,821 जागा आहेत, त्यापैकी 1,005 महिला असतील आणि सर्वसाधारण 3,805 जागा असतील, त्यापैकी 1,802 महिला असतील। आता विभागनिहाय किती नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणूक होत आहे हे मी घोषित करतो आहे। कोकण विभाग 27, नाशिक विभाग 49, पुणे विभाग 60, छत्रपती संभाजीनगर विभाग 52, अमरावती विभाग 45 आणि नागपूर विभाग 55। हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि ही आचारसंहिता जरी नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगरपरिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्यालासुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल। मात्र नैसर्गिक आपत्तीबाबत काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही। आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने 2 आदेश जारी केलेले आहेत। आता मी नगरपरिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025। अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025। अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025। मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस 10 नोव्हेंबर 2025 सॉरी 10 डिसेंबर 2025। तर या अनुषंगाने नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा व नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे।